राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज पौर्णिमा, आई बागला मुखीचं पाहिजे होतं तिथं, पण काय कारणास्तव नाहीये. समजून घेईन ती, आता काय विषय नाही. महत्वाची सूचना, मुळे जसं जे आपण औषध आणलंय 10-15 लोकांना, 14 लोकांना आपण दिलेलं आहे. पुढचे 10 दिवस ते औषधासाठी कुणी फोन करायचा नाही, मी देणारच नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. आम्ही तर टेस्टिंग करून आणलंय, मुळ्यात बरं करून 3 दिवसात बरं होतंय. फक्त इथं ही जी 13-14 जण आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना दिलंय. ह्या 13-14 जणांचा रिपोर्ट आल्यानंतर, ह्यांचा गुण आल्यानंतर त्यांचं नंबर तुम्हाला देणार आहे. 13-14 जणांचं की खरंच म्हणजे त्याचा गुण येतोय का बाबा. त्याच्यामुळं नाही तर काय होतं, ती धंदा केल्यासारखं होते. पैशासाठी औषधं ही का दुनियादारी लाकलं फ्री. ती काय करायचं, त्यांचा रिझल्ट येऊन 14 जणांचा तुम्हाला नंबर देईन आणि त्या ज्यांना मुळव्याधाचा त्रास आहे त्यांना फोन करायचा. 13-14 जणांना ते म्हणले ना बा चांगलं आहे, फरक पडतोय, तिथून पुढं मग मला फोन करा, मी तुम्हाला औषध देईन. मी काय कुठं पळून जात नाही. त्याच्यामुळं थोडं थांबा. आता एवढे दिवस त्रास काढलाय ना, थोडं थांबा. कुणी काही फोन करू नका, त्रास देऊ नका की औषध द्या, थांबा थोडंसं, थोडा रिझल्ट येऊन द्या, असा विषय. आजची जी स्टोरी आहे, ही स्टोरी तुमच्या आमच्या बाबतीत, आता ज्याच्या बाबतीत घडलंय ते जात्यात आहेत आणि आपण सोपात आहे. पण ह्या रंगीबेरंगी जगात, किंवा तुम्हाला वाटत असं माझ्याकडे नोकरी आहे, पैसा आहे, पोर आहेत, बाळे, दुनियादारी, प्रपंच सगळे, घरदार, बांगला, दुनियादारी, तुम्ही किती एकटे आहात. आता पाऊस आलाय तर ही बघितलं का, पाऊस आलाय तर ते पक्षी सुद्धा सुंदर साथ देतात मला. ते त्याचं ओरडणं म्हणजे हेच जीवनाचा आनंद आहे. त्यामुळे मी म्हणतो माझ्यासारखा सुखी मीच आहे, तुम्हाला सांगतो. ती लय मस्त वातावरण. आपण किती जगात जगताना एकटेत ही स्टोरी तुम्हाला सांगून जाईल. अलाहाबाद, उत्तर प्रदेश या ठिकाणी जीवनराम आणि यमुना देवी 2 नवरा बायको आहेत. आता यमुनाबाई पूर्वीच्या काळात असं नद्यांचं नाव आता तर बघायला मिळत नाही. आपल्याकडे सुद्धा सावित्री होतं, गंगा होतं, यमुना होतं, गोदावरी होतं. दिसतात का नावं कुठं? ज्योत्स्ना, पल्लवी, वल्लभी, जीन्सला मॅच होणारे नाव चालू झाली आता. जीन्स पॅन्टीला परकर पोलक गेलं, लाज गेली, आदर गेला, आणि अशी 2000 नंतरची थोडी अशी बधीर, थोडी अशा प्रकारची पिढी जन्माला लागली. कलियुग आपण रूप दाखवते. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपणारी आई वडील आपल्या मुलांना, ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मला किती प्रकरणं कशी कशी येत असते पुढं बघा. मी यांना ओळखत नाही. काय वाटतं असं नव्हते आई बापाला, मी यांना ओळखत नाही असं जर पोरगी, स्वतःची पोरगी जर म्हणली पोलीस स्टेशन, काय वाटत असं? पोलिसांचं काय कायद्यानुसार चालतं, त्यांचा विषय नाही. संज्ञान असलं विषय वाईट आहे. हा जीवनराम सायकल रिक्षा चालवायचा. प्रचंड मिळतं काम, गुडघ्याच्या वाट्या खलासून जातात पार. ही यमुनादेवी काय असन ती, त्यांनी जे 4 पैसे आणून दिल्यात त्याच्यात आपलं शिजवायचं, घालायचं. पण ते सुखी होते. याचं कारण म्हणजे त्यांचा एकमेकावर जीव वाचायला. आणि एकच मुलगा, त्या मुलग्याचं नाव आहे दिनेश. ती जीवनराम ते आपल्या बायकोला, यमुनादेवीला म्हणायचा, देवा परमेश्वरावर आपला विश्वास आहे, महादेवाची भक्ती करायची ते, तर काही होऊ दे पण आपला पोरगा आपण बनवायचा काहीतरी. बायको थोडी हुशार, अहो म्हणली 4 पैसे गाठीला ठेवा तुम्ही, आपण राष्ट्रीयकृत बँकेत FD करू किंवा काय, आणि तेच योग्य आहे. आता नगर जिल्ह्यात बघा 2-3 दिवसात एक पतसंस्था अख्खा गाशा गोंधळून पळून गेली. 1000 वेळा बोंबलून सांगत असतो. भारतातल्या कुठल्याही पतसंस्थेत, महाराष्ट्रात नाही, भारतातल्या पतसंस्थेत पैसा गुंतवायचा नाही. जिथं म्हणजे कायदेशीर प्रोसेस कशी असते बघा, ती व्यवस्थित वागायची का. कोण पाहुणा रावळा जवळचा आमका तामका आला आणि फोर्स करायला लागले, ह्याच्या दुप्पट होत्यात, त्याच्या तिप्पट होत्यात, चहा सुद्धा पाजू नका त्यांना. म्हणा ते चहाला साखर बुकरी दोन्ही संपले, तू पाणी पे, पाटकून निघा बरं, माझ्या डोक्याला ताण नको. कुणाला जवळ करू नका. पैशाचं रक्तामासाने कमावलेला पैसा लोक अक्षरशः पतसंस्थात टाक, 6 वर्षात दुप्पट होते, हे होते ते होते, पुरं वाटोळ. तुम्हाला सांगतो आयुष्याची कमाई कित्येक बरबाद झाली.
राष्ट्रीयकृत बँक, हा, तिथं मरण नाही. फ्लॅटमध्ये जमिनीमध्ये गुंतवा, मरण नाही. सोन्यात गुंतवा, मरण नाही. 10-5 काही मिळतात. शेअर मार्केटच्या शोध नादी लागू नका का गरीब माणसानी, ते आपलं काम नाही. हा, असंही त्याला लय अभ्यास लागतो. ह्या जीवनरामनी त्या बायकोचं ऐकलं नाही, 4 पैसे गाठी मुठीशी ठेवले नाही. म्हणले पोरगा हीच आपली संपत्ती आहे आणि त्याला योग्य प्रकारचं शिक्षण, शिवम करोती कल्याणम सकाळच्या पारी हे ते. पोरांनी बापाची परिस्थिती ही बघितली. कधी कधी सुट्टी असली की तो पण सायकल चालवायला जायचा. स्ट्रॉंग, त्याला खायला प्यायला घालायची. काय नाही मिळत आपला रवा हटून घालायचे, गुळाचं आमकं तमकं. मैदान चांगलं, सगळं चांगलं. पांडुरंगाने ऐकलं ना महाराज. सत्कारगी माणसं उशिरा खावा ना, पण ऐकतो तो. झाला पोरगा कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल. म्हणले आता जमलं, आता टेन्शन नाही आपल्याला, आता व्यवस्थित आपलं सुईला लागणार. ह्यांचं वय झालं होतं उतार वय. म्हणले आता सुंदर अशी एक पत्नी करून आणावं. आता नोकरी ज्याच्या त्याला कोणी बी देणार आहे. मग आईबापाचा आनंद गगनात मावना. त्याची आईने दुष्ट ओढली, कडाकडा बोटं मोडली. म्हणली ऐकलं, झालं माझंच कल्याण झालं. बापाचा आश्रू आवरणारा तो म्हणला आयुष्यभर काटर गुडघे गेलं म्हणला, पण आता पोलिसाची नोकरी मिळाली. आता सुनली आर्या नावाची जी मुलगी आहे तिच्याशी त्यांनी लग्न केलं. लग्न केलं 2 वर्ष आपलं 2 मुलं झाली. सगळं कसं व्यवस्थित. त्यांचं कुटुंब म्हणजे आता घर स्वतःचं होतं. एकदम असं भरलेलं पडलेलं, एखादी दृष्ट लागावं असं कुटुंब. तुम्हाला कायम बोंबलून सांगत असतो की ह्या जीवनात सावध राहावं. पहिली गोष्ट, तुम्ही मोकळं नाही पाहिजे. हा, तुम्ही मला माझ्याकडे 15 एकर 12 एकर दुनियादारीन, ट्रॅक्टर दुनियादारीन, भाऊ टायमाला काय नाही हे ह्याच्यातलं ध्यानात ठेवा. तुमच्या आयुष्याचे 3 टप्पे आहेत. 20-22 वर्ष तर तुमचं कोणी पोरस्वारीच काय ऐकता, कोणी ऐकूनच घेत नाही. बाप बघत असतो सगळं. बरं तुम्ही गृहस्थ आश्रमात लग्न केले, पोरं बाळं झाली, मग तुमच्या शब्दाला थोडं वजन येतं बा. हा जो मधला टप्पा आहे, ह्या मधल्या टप्प्यातच 40 पर्यंतच काय कमवायचे ते कमवा, कमावलंच पाहिजे. पण स्वतःच्या नावे. हा, कमावलं म्हणजे काही गाडी घेतली 4 व्हीलर, त्याचा हप्ता फेडतोय ते नाही, त्याला कमावणे म्हणत नाही. तो पात्र आहे. 45,000 रुपयाला जातो तो काट्यावर, तू कमावलं नाही म्हणत त्याला. ॲसेट्स काय तुमच्या, तुमचे शिल्लक काय, तुमचा सगळ्यात जवळचा मित्र ते तुम्हाला कधी फसवणार नाही, धोका देणार नाही, ते म्हणजे बँकेचं पासबुक, ते बी राष्ट्रीयकृत बँक पाहिजे. त्याची काय अवस्था आहे ते बघा आधी. हा, कारण म्हातारपण फार वाईट आहे. हिथं काय झालंय, सगळं व्यवस्थित चाललेलं असताना अचानक एका आजारामध्ये, आजार कोणी काय, आता ही वल्ली मातीनं आजार गती. आज तुमच्या पुढं बसलोय, उद्या कॅन्सर, परवा दिवशी खलास. असंच असतं. हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, भयंकर. आणि ते मुलगा दिनेश तर गेला बा आजाराने. आता किती मोठ्या प्रकारचं दुःख, पण ते माथरच्या डोक्यात होतं. ते आता ते त्यांचं कुटुंब होतं. मुलगा गेला, जाऊन दे. त्या सुनाला प्रचंड जीव लावायला सुरुवात केली. ती लेकर आहेत म्हणली, आता ती एक मुलगा होता नातू, तेच आपला, त्याला जीव लावायला सुरुवात केली. आणि ती यमुनाबाई तर त्या सुनाला म्हणजे लेकीपेक्षा जास्त, ती जेवल्याशिवाय ही जेवायची नाही. हा, सारखी फोन करायची, ड्युटी कधी संपणार आहे, कधी येणार आहे. ड्युटी म्हणजे कोण माहिती आहे का, अनुकंपा तत्वावर सून पोलीस झाली होती. हा विषय. आपलं गेलं जग बुडालं, मुलगा गेला, पण तू ही मुलगीच आमचा मुलगा आहे असं धरून ती लय जीव लावायची. झालं, तिने तिकडं ड्युटी चालू केली. त्या नातवांचा अभ्यास घेणं, सांभाळणं, जसं त्यांनी स्वतःच्या मुलाला जीव लावला होता, मुलांच्याकडे लक्ष देणं, लहानपणी त्यांच्या खेळणं बागाडणं. म्हातारी शुगर बीपी असून सुद्धा अशी खुश राहायची. फक्त प्रॉब्लेम एक होता, त्यांच्याकडे पैसा काय नव्हता. असं तोळं 2 तोळं 3 तोळं म्हातारीच्याकडं, ती कशाला काताला पुरतात का ती खर्च म्हणल्यावर. पण होतं तेवढं, बाकी मोठी काय रक्कम नव्हती. आणि मग तो भयानक दिवस उजाडला एक दिवस. आता हे तुम्हाला माहिती आहे कसं आहे, कोणाचं कसं कधी काय चालू सांगता येत नाही. संकट आल्यावर एकामागे एकले येतात.
एक दिवस संध्याकाळची सून थोडी शांत शांत राहायला लागली, गपगप राहायला लागली, कमी बोलायला लागली. ही यमुना देवी आहे. बाळा म्हणली, काय अडचण आहे का, प्रॉब्लेम मध्ये का, तू काय अडचण असते आम्हाला सांग, आमचा मुलगा तुझे तू समजा नाही, त्याचा फोटो टांगलेला होता, त्याला हार घातलेला होता, रोज बघायची. हा, तू तू मुलगाच आहे आमचा, काय अडचण तर आम्हाला सांग, आम्ही आमच्या परीने काहीतरी प्रयत्न करतो, पण मनात ठेवू नको. हा, मनात ठेवल्याने दुःख वाढतं, तू सांग. ही आपली चांगली विचारपूस करायला गेली. माझं मी पाहिन, तुम्ही लक्ष देऊ नका, डोकं चालवू नका. म्हणले खरंच आता नवऱ्याचा विचार केला जीवनराव, मला कशाला तुला अक्कल नाही, सारखे त्या पुरीला ही करती, काय असन किरकोळ विषय, नोकरीचा साहेब खवाळला असत्यान, कामाचा ताण असतं, पोलीस प्रशासनावर ताण फार असतो कामाचा, तर तू नको डोकं लावू जास्त. बरोबर म्हणले, नाही विचारत, पण ती लेकरू कोचंबल्याने दिसत होतं म्हणून म्हणले मी ते असतं. 2-4 दिवस 8 दिवस गेलं बा, आणि 8 दिवसांनी तो भयानक दिवस उजाडला. सुना आली, सुट्टी होती तिला, आणि पप्पा मम्मी मला तुमच्याशी बोलायचंय. हा म्हणले, काय झालं, काय बोलायचं. जी वाक्य कानावर पडली ती फार भयानक. तुमची जुनी जी भांडी आहेत ती घ्यायची, जुनी कपडे उपडे घ्यायचे, पटकून आऊट घराच्या बाहेर, तुमचा ना आमच्या कुटुंबाचा काही संबंध नाही, तुम्हाला सांभाळायला मी बांधील नाही, आणि मी तुम्हाला सांभाळणारच नाही. आता एक तर पोराच्या जाण्याचं दुःख, त्याच्यात काही दिवसातच तसं ऐकल्यावर तर त्या म्हाताऱ्याला चक्र आल्यासारखंच झालं. ती पोर आजोबा आजोबा म्हणून त्या म्हाताऱ्याला बी लागली. काय करावं काय करावं, दोघं पार ह्या वयात त्यांना 70च्या पुढे गेली होती ती पार, काय सुधारणाच. आता म्हणले करायचं काय, मुलगी नाही तेव्हा तिला फोन करून सांगता येईल किंवा काय, त्याच्या समवयस्क नातेक होते, निम्मे अर्धे 80% मरून गेले होते, आता काय करून लय जास्त दिवस जगत नाही. सुननी तर काढलं बा घराबाहेर. आता म्हणले करायचं काय, म्हणला त्या बायकोला आधार दिला त्या जीवनरावनी, म्हणला ही असंच असतं, आपल्याला आहे या प्रसंगाला तोंड दिलं पाहिजे, पण आपण एक न्यायाचा आधार घेऊ. आपण कुठंतरी त्यांनी वकील गाठला, आणि त्याच्यात मागणी अशी केली की सुनो केस दाखल केली, कशाची, पोटगीची, की आमच्या मुलाच्या अनुकंपा तत्वावर ही लागली ही, आणि ते केस दाखल केली म्हणजे पार अशी नव्हती, म्हणजे की त्याला त्या केस बरोबर एक भावनिक साध होती, आमची काही इच्छा नाही, फक्त आमचं उतारवं आहे, आमच्याकडे इतका पैसा नाही की आम्ही 2 टायमाचं जेवू शकू, आम्ही कमजोर आहेत, रोगी आहेत, शुगर बीपी डायबिटीस असं काही बी असू द्या, आम्हाला पर्याय नाही जगायला, की आम्हाला फक्त जगव, आणि आम्हाला आमच्या नातवंडाच्या बरोबर राहायचंय आम्हाला. पण तशी ती ऐकत नाही, मग कायदेशीर ऐकायला आवायचं म्हणून कोर्टात केस केली. शिने बी कोर्टात केस केली. खालचं जे कनिष्ठ कोर्ट होतं त्यांनी तर ती केसच ऍडमिट करून घेतली नाही. मग हे प्रकरण गेलं अलाहाबाद हायकोर्टमध्ये, कारण तिथल्या मेन अलाहाबाद हायकोर्टच्या निर्णयाला किंमत आहे, ध्यानात ठेवा. तिथे गेलं, ती 2-3 तोळं होतं, ते आता वकील महाशय तुम्हाला माहित कसं असतं, हा, ती हातवाला तर मैतरवाला, तुम्ही काळजीच करू नका, तुमचं व्यवस्थित करून देतो ती केससाठी, आणि ती गरजेचं का, ते सिस्टीमच तशी, आपण आपली बाजू स्वतः मांडू शकत नाही, म्हणून आपल्याला वकिलाचा आधार घ्यावा लागतो, आणि वकील आपला प्रतिनिधी असतो, त्याच्याबद्दल त्याला फी द्यावा लागते. ती तोळं त्याच्यावरच गेलं बा, की आता बाहेर कुठतरी रूम घेऊन तिथं 4 भांड्या सकट राहायला लागली. झाले कोर्टाची हेलपटसर, पण निकाल आता 3-4 दिवसापूर्वी लागला. तर निकाल असा लागलाय ते पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही, आणि ते कायदेशीर बाजू काय तुम्हाला आज समजून सांगायचं कारण म्हणजे आज समाजात प्रत्येकाला एकच मुलगा आहे, लक्षात घ्या. हा, एक मुलगा म्हणजे भविष्यात जर काय होत, म्हणजे घडू नाही, पण भविष्यात जर काय झालं, परिस्थिती कशी बदलते बघा, तर तुमची अवस्था काय होईल हे त्यासाठी सावध करायसाठी आज हा व्हिडिओ बनवतो. माननीय अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला, आणि न्यायमूर्ती आहेत
मदन पाल सिंह यांनी निर्णय असा दिला आणि कायदेशीर निर्णय सांगतो तुम्हाला. कलम 125 आणि कलम 144 ही जी 2 कलम आहेत ही पोटगी संदर्भातली कलम आहेत. ह्याच्यात कायद्यास प्रोसेस अशी आहे की कलम 125 आणि कलम 144 असं सांगतं की पोटगी मागण्याचा अधिकार 3 लोकांना आहे. नंबर 1 पत्नी. आता आपण चाललो ना, आपण म्हणतो बायको रुसून गेली, पळून गेली, पेकावर गेली, कशी पण गेली आणि नवऱ्याला अडकावला, नोकरी घालावली, पोटगी टाकली लाकलं, ही चालली पत्नी. नंबर 1ला पत्नी. नंबर 2ला मुलं, मुलगा असं मुलगी असं समान असतात, ह्यांना पोटगी मागण्याचा अधिकार आहे. नंबर 3ला आई वडील, ह्यांना अधिकार आहे. ह्या प्रोसेसमध्ये सासरे येत नाहीत, सासून सासरे. त्यांना ठेवा 125 144 काय सांगते. म्हणजे तुमचा मुलगाला तुम्ही पोटगी मागू शकता, पण मुलगा हयात नसेल तुम्ही सुनेला पोटगी मागू शकत नाही. अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय. आणि तो त्यांनी कायदेशीर सांगितलं. म्हणजे ह्याच्यामध्ये सासू सासऱ्यांना येत नाही. सुनेची जबाबदारी नाही की त्यांनी सासू सासऱ्याला सांभाळावं. तिच्या नैतिकतेच्या दृष्टिकोनातून तिने जर माया उत्पन्न झाली, तिची जर इच्छा असेल तर पप्पा मम्मी राहा. बघा म्हणजे आता ती सून कुठून झाली, ती पोरं कुठून झाली, त्यांच्या मुलापासून झाली, हे असंच असतं. कोर्टाच्या भाषेत, न्याय प्रक्रियेत, कायदेशीर भाषेत नाती गुती भावना तुमच्या संवेदना याला किंमत नाही. लक्षात घ्या, अजिबात नाही. तिथं फक्त ऍक्ट चालतो, कायदा चालतो. ही आपले स्वाम्या माझा गोम्या माझा, ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा, ही माया जाल आहे सगळं. त्याच्यामुळं कमीत कमी माझ्या येड्याचं एक ऐका, जोवर जिते हातपाय चालतात, एक ठराविक रक्कम तुमच्याकडे अशी असली पाहिजे की फक्त नुसतं व्याज काढलं, व्याज, तर एखाद्याला नाही चालता येत पार, तुमच्या औषधाचा खर्च भागला पाहिजे. त्या एखाद्या पोराला म्हणतात रवा आणि साखर आणि तुपान आणि तो घरा हटाय, दात बीत तर काय नसून द्या, काही नसून द्या, ते हटता आलं पाहिजे आणि तेवढं खाता आलं पाहिजे. मॅगीची पाकिट आण, पण ते सगळं आणलं पैसा पाहिजे. ते माझं 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 काय नाही. टायमाला एका इथून नाहीत बांधावून, लक्षात घ्या. ती फक्त मानायला आहे आता ती, त्याच्यामुळे ती सोय करावं. नाही तर परत मला फोन करून रडू नका. असं असतं. मी तर टिकत नाही म्हणा, पण सांगतोय त्यातलं एक, सावध राहा, लय गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, अशी वाईट वेळ जर आली ना तर ते बायकोला कधी एकटं सोडू नका. कारण नवरा बायको हे नातं आज इतकं विस्कळीत झाले, लग्न मोडत्यात बरीचशी. ही फार फार पवित्र नातं आहे की 2 असे जीव आहेत की ते काय संगत जात नाही, मागं पुढं होत्यात, पण जो माग राहील ना त्याचा हाल होत्यात. बरे पर स्त्री म्हणते, बायको म्हणते आपली, त्यामुळे मी त्यांना भाग्यलक्ष्मी म्हणतो. तिची किंमत जाणार. ती म्हणते की मी आयव जावं, आयव म्हणजे थोडक्यात सौभाग्यवती, तुमच्या आधी मी जावं. काय तो काळ वेगळा असतो, पण ते कोणाच्या हातात नाही. कोण आधी जाईल, कोण नंतर जाईल, कोण अचानक जाईल, काही सांगता येत नाही. पण जो एकटा राहील ना त्याला किंमत नाही आणि त्याचा हाल होत्यात, त्रास होत्यात. शिळपाक सुद्धा खावं लागतं. 150 कोटीपेक्षा जास्त रक्कम आयुष्यभर कमावली आणि त्या माणसाने आज म्हणजे मला फोन केलता की सगळं मुलासाठी दिलं, स्वतः नाव काय ठेवलं नाही. ती सून येते डाळ भात घेऊन आणि फोन चालू ठेवा, मामा फोन चालू ठेवा, त्याने ते स्पीकर, ते शब्द मी ऐक, रोज बोलते, खा कुत्र्या. 150 कोटी कमवून ती डब्बी सून, सोनं नाणं हाय फाय, गाड्यान बांगला दुनियादारीन. ज्यांनी कमावलं त्या म्हाताऱ्याला काय म्हणते, खा कुत्र्या. ते शब्द मी स्वतः ऐकलेला आहे. ही परिस्थिती जगाची, ध्यानात ठेवा. काय त्याचा आत्मा म्हणत असं. हातपाय चलते ना तवरच रुबाब आहे तुमचा, ध्यानात ठेवा. चढी मिळी ना फाटली तर मला विचारतो, मला फाटले. अंडर पॅन्टला अति सुद्धा लई महाग झाली नंतर तर 500 रुपयाला हल बसली. ती सुद्धा मिळायची नाही. स्वतः मोकळं व्हायचं नाही आणि जिथे तर पोरांच्या नावी जमीन करायची नाही, ध्यानात ठेवा. त्याला खायला द्या, तुम्ही कमवा खा, जमीन नावची नाही, असा विषय ठेवा. नाही तर तुमचं सुद्धा करेक्ट कार्यक्रम व्हायला बसलाय. सगळ्यात महत्वाचं, हे नवरा बायकोमध्ये ती म्हातारी असन, म्हाताऱ्याने तिला साथ द्या.
तिचा हात हातात घेत अशा परिस्थितीत, वाईट परिस्थितीत सगळ्यांनी सोडलं ना, हे नवऱ्याने बायको कधी सोडली नाही पाहिजे. हा, वाईट काळात, वाईट प्रसंगात प्रपंच कसा सांधायचा हे बायकोने नवऱ्याला सांगितलं पाहिजे, तिने तो सांधला पाहिजे. आणि वाईट काळामध्ये तिच्या आजारपणात बायकोची साथ कधी सोडून जायचं नाही, शेवटपर्यंत म्हाताऱ्याने तिथे बरोबर राहायचं, तरच हे टिकतं नातं. फार तिला साथ द्या. या जीवनरामनी त्या यमुना देवीला आता निकाल लागला असा, त्यांचं काय भाग्य आहे, उद्धव समाजात त्या सरकार जात्यानं काय आता केस फेमस झाली ना, फार सगळीकडे चर्चा झाली, कोणतरी सोय होईना त्यांची. पण मुलगा गेला, सुनेने विषय सोडून दिला, न्याय व्यवस्थेने विषय सोडून दिला. त्या जीवनरामनी यमुना देवीचा हात हातात पकडला. भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसांची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची. बायकोला आधार द्या. रामकृष्ण हरी माऊली.